हॅलो फ्रेंड्स, वेलकम अगेन. आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय बघितलं, लेविज ऍसिड्स आणि लेविज बेसिस काय असतात. त्याच्यानंतर आपण काय बघतोय, क्लासिफिकेशन कसं केलं गेलं लेविज ऍसिड्स आणि लेविज बेसिसचं. कसं ओळखायचं की ही स्पेसिस लेविज ऍसिड म्हणून ऍक्ट होईल आणि दुसरी कोणती स्पेसिस असेल ती लेविज बेस म्हणून ऍक्ट होईल. त्याच्या क्लासिफिकेशन साठी ठराविक पॉइंट दिलेत बघा. क्लासिफिकेशन ऑफ लेविज ऍसिड्स आणि आपण कंपॅरेटिव्हली बघतोय क्लासिफिकेशन ऑफ लेविज बेसिस. ठीक आहे, पहिला पॉइंट आहे सिंपल कटायन्स आणि इकडे काय आहे सिंपल अनायन्स. अनायन्स आणि कटायन्स. आता सिंपल किंवा लेविज ऍसिड्स कधी असतील, आपण काय सांगितलं, ज्या स्पेसिस इलेक्ट्रोफिलिक आहेत किंवा इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होतील त्या काय होतील, लेविज ऍसिड्स म्हणून ऍक्ट होतील. म्हणजे इलेक्ट्रोफाईल म्हणजेच काय आहेत, त्यांच्याकडे काय आहेत, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस आहेत. इलेक्ट्रोफाईल काय असतात, ज्या स्पेसिस इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोफाईल म्हणतो. मग डेफिशियंट कधी असतील, जेव्हा त्याच्यावरती काय चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल. मग ज्या कटायन्स वरती किंवा ज्या अनायन्स वरती आपण म्हणतो पॉझिटिव्ह चार्ज असेल, त्या सगळ्या स्पेसिस काय करतात, लेविज ऍसिड्स म्हणून ऍक्ट होतात. मग त्या पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या आयन्सनाच आपण काय म्हणतो, कटायन्स म्हणतो. ठीक आहे, आता तेच बघायला गेलं बेसिसचं, तर आपण काय लिहिले, सिंपल अनायन्स म्हणले. सिंपल अनायन्स आपण का म्हटलंय, त्याच्याकडे काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन जास्त झालेले आहेत. मग आपण बेसिस म्हणजे काय सांगतो, ज्या स्पेसिस इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्यांना आपण बेसिस म्हणतो. मग बेसिस असण्यासाठी आपण एकदम बेसिक त्याची रिक्वायरमेंट काय सांगितली होती, की त्याच्याकडे इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. मग इलेक्ट्रॉन जास्त असतील तर ती स्पेसिस काय करेल, इलेक्ट्रॉन डोनेट करेल. मग जास्त असतील याचा अर्थ काय, त्या स्पेसिस वरती कसला चार्ज पाहिजे, निगेटिव्ह चार्ज पाहिजे. म्हणून आपण त्या आयन्सना काय म्हणतो, निगेटिव्ह चार्ज असलेल्या अनायन्स म्हणतो. मग त्याचे एक्झाम्पल दिले, Cl मायनस, Br मायनस, NO3 मायनस, Cn मायनस, SO4 2 मायनस. ठीक आहे, याच्यानंतर इकडे कटायन्सचे एक्झाम्पल बघा, Ag प्लस, Ni प्लस, H प्लस, Na प्लस, K प्लस आणि Zn2 प्लस. आता ह्याच्यात आणखीन आपण काय सांगू शकतो, स्ट्रॉंग लेविज ऍसिड्स अँड स्ट्रॉंग लेविज बेसिस. स्ट्रॉंग लेविज ऍसिड्स कोणते असतील, ज्यांची साईज कमी आहे आणि चार्ज जास्त आहे, अशा स्पेसिसना आपण काय म्हणतो, लेविज स्ट्रॉंग ऍसिड्स. आणि ज्यांची साईज जास्त असेल, चार्ज कमी असेल, चार्ज कोणता, ऍसिड साठी पॉझिटिव्ह चार्जच असेल, पण कमी कोणता म्हणते मी, Na वरती प्लस चार्ज आहे 1 प्लस, पण Zn वरती काय आहे 2 प्लस चार्ज आहे. असं जर कंपॅरेटिव्हली आपण बघितलं तर काय सांगतोय, लेविज ऍसिड्स काय आहेत, कोणते आहेत, स्ट्रॉंग कोणते आहेत, ज्यांची साईज कमी आहे आणि चार्ज त्यांच्यावरती काय आहे, जास्त आहे. असे ऍसिड्स कोणते आहेत, स्ट्रॉंग लेविज ऍसिड्स आहेत. आणि त्याचा अपोजिट केला आपण, साईज जास्त आहे आणि चार्ज कमी आहे, तर ते लेविज ऍसिड्स कसे असतील, वीक असतील. त्याच्यानंतर बघा, अनायन्स मध्ये पण सेम, चार्ज काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे, साईज कमी असली पाहिजे, तर ते काय असतील, स्ट्रॉंग लेविज बेसिस असतील. म्हणजेच काय बघायचं आपल्याला थोडक्यात, हा जो चार्ज आहे तो किती कॉन्सन्ट्रेशनचा आहे. कमी जागेत चार्ज असेल तर तो हाय पॉवरचा असेल, जास्त जागेत चार्ज असेल तर डिस्पर्स झालेला असेल, त्याची पॉवर काय झालेली असेल, डोनेट करायची किंवा अटॅक करायची कमी झालेली असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, ऍसिड्स मध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड्स, ज्या कंपाऊंड्सचं ऑक्टेट कंप्लीट नाहीये, म्हणजे ज्या कंपाऊंड्सच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये, कोणाची, सेंट्रल जो ऍटम असेल त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल्स असतील ज्या, त्या ऑर्बिटल्स काय असतील, 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स भरलेल्या असतील, त्याला आपण काय म्हणतो, इनकम्प्लीट ऑक्टेट. मग जर तशी कंडिशन असेल तर त्या स्पेसिस काय करतात, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी दुसरे बाहेरून इलेक्ट्रॉन घेतात, बाकीच्या स्पेसिस कडून काय करतात, बाहेरून इलेक्ट्रॉन्स घेतात. मग इलेक्ट्रॉन्स घेतात म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, लेविज ऍसिड्स म्हणतो. ठीक आहे, का घेतात इलेक्ट्रॉन्स, तर त्यांना काय करायचं असतं, ऑक्टेट काय करायचं असतं, कंप्लीट करायचं असतं. मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्यांच्याकडे एकच ऑप्शन राहिलेलं असतं की इलेक्ट्रॉन कुठून तरी ऍक्सेप्ट करायचा. मग ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि काय करतात, ऑक्टेट कंप्लीट करतात. एक्झाम्पल दिलंय BF3. आता हे जे एक्झाम्पल आहे, याच्यात आपल्याला माहितीये काय करायचं, आपल्याला इलेक्ट्रॉन शोधायचे किती आहेत, ऑक्टेट कंप्लीट आहे का नाही चेक करायचं. मग आपण काय केलं, त्याचं स्ट्रक्चर काढलं. या बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील, या बॉन्ड मध्ये 2 आणि या बॉन्ड मध्ये 3, टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले, 6. आपल्याला पाहिजेत किती, 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे का, नाही झालेलं, म्हणून ही स्पेसिस काय करते, 2 इलेक्ट्रॉन बाहेरून घेते. आणि याचं एक्झाम्पल आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. कोण आहे, अमोनिया आहे, ज्याच्यातला नायट्रोजन आहे, त्याच्यावरती लोन पेअर आहे. ती लोन पेअर तो कोणाला डोनेट करतो, ह्या बोरॉनला डोनेट करतो आणि अडक फॉर्मेशन करतं. ठीक आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड्स. इकडे काय दिलेलं बघा, न्यूट्रल मोलेक्युल्स विथ लोन पेअर्स. इलेक्ट्रॉन्सला
जेव्हा डोनेट करायचे असतील इलेक्ट्रॉन्स तेव्हा काय असले पाहिजे, त्या स्पेसिसकडे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असले पाहिजेत. मग आणखीन पॉसिबिलिटी काय आहेत अनायन सोडून, की न्यूट्रल मोलेक्युल्स आहेत ज्यांच्याकडे काय आहेत लोन पेअर आहेत. आपण एक्झाम्पल आताच बघितलं काय NH3, याच्याकडे काय असते एक लोन पेअर असते. वॉटर असेल ऑक्सिजन वरती लोन पेअर असेल, इथं पण काय असणार आहेत लोन पेअर्स प्रेझेंट असणार आहेत. मग लोन पेअर्स असतील तर आपण काय म्हणू शकतो, त्या स्पेसिस काय होतात बेस म्हणून ऍक्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर बघा ऍसिड्स मध्ये एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड्स. ठीक आहे, एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड्स. आता हा जो पॉइंट आहे तो पॉइंट काय सांगतो की ठराविक स्पेसिस आहे त्या स्पेसिसला ऑक्टेट कंप्लीट केलेला आहे, पण त्या स्पेसिसकडे आणखीन काय आहेत एम्प्टी ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत. तर अशा वेळी ती स्पेसिस काय करते आणखीन इलेक्ट्रॉन त्या एम्प्टी ऑर्बिटल्स मध्ये ऍक्सेप्ट करते आणि 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सराउंडिंग मध्ये त्याच्या प्रेझेंट असतात. अशा वेळी जे फॉर्म होतं त्याला आपण काय म्हणतो एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड्स. बघा परत सांगते, एखादी स्पेसिस असेल तिचं स्पेसिस म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू कंपाऊंड म्हणू, जे असं फॉर्म झालेलं असेल SiF4. हे जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड मध्ये काय असणार आहे 4 बॉन्ड्स असणार आहेत. सेंटरला सिलिकॉन आहे, 4 फ्लोरिन्स आहेत, म्हणजे 4 बॉन्ड्स असणार आहेत, प्रत्येक बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन. त्याचं ऑक्टेट काय झालेलं आहे कंप्लीट झालेलं आहे. 4 बॉन्ड मध्ये 8 इलेक्ट्रॉन झालेले आहेत. तरी पण त्या सिलिकॉन वरती सेंट्रल जो ऍटम असेल त्याच्याकडे काय आहेत आणखीन एक्स्ट्रा ऑर्बिटल्स आहेत ज्या काय आहेत वेकंट आहेत. मग त्या जर वेकंट असतील तर त्या ऑर्बिटल्स मध्ये काय करतात ह्या स्पेसिस इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि काय करतात लेविज ऍसिड म्हणून ऍक्ट होतात. तेच केलेलं आहे बघा. SiF4 आहे त्याच्याबरोबर 2F- घेतलेला आहे. F- वरती चार्जेस काय झाले सिलिकॉनला डोनेट झाले तर तयार काय झाले SiF6 आणि मायनस मुळे 2F- आहेत म्हणून चार्ज काय झालेला आहे 2- झालेला आहे. आता हे कशामुळे झालंय तर सिलिकॉन आहे त्याच्याकडे काय आहे 3D ऑर्बिटल प्रेझेंट आहे जे काय आहे टोटली एम्प्टी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इकडे काय दिलेलं आहे हलाइड्स म्हटलेलं आहे. इथं जसं आपण एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड्स म्हणतो तसं इकडे काय आहे हलाइड्स म्हणलेलं आहे. हलाइड्स काय असतात एक्झाम्पल बघा AlCl3 प्लस COCl2 काय तयार झाले COCl ज्याच्यावरती प्लस चार्ज आहे आणि दुसरं AlCl4 ज्याच्यावरती मायनस चार्ज आहे. आपल्याला रिॲक्शन बघून काय समजतंय इथून काय झालेलं आहे एक Cl- निघून गेलाय. ठीक आहे, म्हणून काय तयार झालंय तर COCl मायनस चार्ज निघून गेलाय म्हणून त्याच्यावरती काय आला प्लस चार्ज आला. मग तो कोणी ऍक्सेप्ट केला ह्या AlCl3 ने ऍक्सेप्ट केलाय विथ इलेक्ट्रॉन पेअर सकट केले त्यांनी ऍक्सेप्ट केलाय आणि तयार काय झाले AlCl4 त्याच्यावरती मायनस चार्ज. म्हणजे ज्या स्पेसिस हलाइड्स आहेत त्या सुद्धा लेविज बेसिस म्हणून ऍक्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर इकडे ऍसिड्स मध्ये बघा चौथा पॉइंट हे जे एक्झाम्पल दिले CO2चं ह्याच्यात आपण महत्वाचं काय बघायचं आहे जर एखादा मोलेक्युल असेल त्याच्या सेंट्रल ऍटमच्या भोवती त्याला अटॅच झालेला जर ग्रुप त्या सेंट्रल ऍटम पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर तो काय करतो त्या सेंट्रल ऍटम आणि त्या इलेमेंटचा इथं कोण आहे कार्बन आणि ऑक्सिजन हा काय करतो ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे या बॉन्ड्स मधले इलेक्ट्रॉन्स काय करतो स्वतःकडे ओढून घेतो. त्याच्यामुळे याच्यावरती चार्ज काय आला डेल्टा निगेटिव्ह चार्ज आला. इलेक्ट्रॉन्स कुठे गेले या बॉन्ड मधले थोडेसे सरकले गेलेत कुणाकडे या ऑक्सिजनकडे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनवरती या ऑक्सिजनवरती चार्ज काय आला डेल्टा मायनस चार्ज आलाय. त्याच्यामुळे इथं काय आला एक डेल्टा प्लस आला आणि दुसरा 2 लिहिलाय तो कुणासाठी इकडच्या ऑक्सिजनसाठी. ऑक्सिजनने पण काय केले इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे ओढून घेतले डेल्टा मायनस चार्ज आला आणि त्याला बॅलन्स करा इथे काय झाला आणखीन एक डेल्टा प्लस चार्ज आला. टोटल काय झाला 2 डेल्टा प्लस. मग इथं जर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल आणि साईडला त्याच्या कोणतरी निगेटिव्ह चार्ज असलेला लेव्हिज बेस असेल तर तो बेस काय करतो त्याचे इलेक्ट्रॉन्स काय करतो या सेंट्रल ऍटमला देतो. अशा वेळी हे जे स्ट्रक्चर आहे ते काय म्हणतो आपण लेव्हिज ऍसिड म्हणून ऍक्ट होते. हे बेस का झालंय ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे बघा अल्काइन्स अँड अल्काइन्स हे काय करतात लेव्हिज बेसेस म्हणून ऍक्ट होतात. आता अल्किन्स आणि अल्काइन्स म्हणजे काय असतात ज्यांच्याकडे काय आहे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे. जेव्हा आपण काय सांगतो एखादं स्ट्रक्चर आहे त्याच्यात डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे तर अशा वेळी त्या स्पेसिस काय होतात लेव्हिज बेसेस म्हणून ऍक्ट करतात आणि त्या इलेक्ट्रॉन कुठून डोनेट करतात इथं जो पाय बॉन्ड असतो पहिला काय असतो सिग्मा बॉन्ड असतो. सपोज हा वरचा सिग्मा आहे खालचा काय असेल पाय बॉन्ड असेल. वरचा सिग्मा असेल तर हा दुसरा पाय तिसरा पाय बॉन्ड असेल. ठीक आहे, तर मग सिग्मा सोडून जो बॉन्ड असेल म्हणून काय म्हटलं आपण डबल बॉन्डेड आणि ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड. मग जो पाय बॉन्ड असेल ह्या पाय बॉन्ड काय करतो ऍसिड वरती अटॅक करतो. म्हणून आपण ज्या स्पेसिस मध्ये डबल बॉन्ड आहे ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजेच अल्किन्स अँड अल्काइन्स आपण काय म्हणतो लेव्हिज बेसेस म्हणतो. ठीक आहे, अल्किन्स अँड अल्काइन्स काय म्हणतो आपण लेव्हिज बेसेस म्हणतो कारण त्याच्याकडे काय असतात पाय बॉन्ड्स प्रेझेंट असतात. पाय बॉन्ड्स मध्ये इलेक्ट्रॉन्स काय झालेले असतात लुजली बाउंड असतात. त्याच्यामुळे ते काय करतात दुसऱ्या स्पेसिस वरती म्हणजेच ऍसिड्स वरती अटॅक करतात. त्याच्यानंतर बघा क्लासिफिकेशन ऑफ लेव्हिज ऍसिड्स मध्ये लास्ट पॉइंट आहे 6 सेट.
ज्या एलिमेंटचं 6 सेट कम्प्लीट आहे ते काय करतात, त्यांची इलेक्ट्रॉन पेअर दुसऱ्या कोणाला तरी डोनेट करतात आणि त्यांचं काय करतात, ऑक्टेट कम्प्लीट करतात स्वतःच. ठीक आहे, 2 इलेक्ट्रॉन त्यांनी दुसऱ्याला दिले की त्याच्याबरोबर एक बॉन्ड फॉर्म होतो. त्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये ह्याचे 6चे किती इलेक्ट्रॉन झालेले असतात, 8 इलेक्ट्रॉन झालेले असतात. म्हणून आपण काय म्हणतो, ज्या स्पेसिस मध्ये 6 सेट आहे म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर मोस्ट ऑर्बिटल्स मध्ये, ते काय करतात, 2 इलेक्ट्रॉन्स मिळवण्यासाठी काय करतात, दुसऱ्याला अगोदर इलेक्ट्रॉन देतात, बॉन्ड फॉर्मेशन करतात आणि स्वतःच ऑक्टेट काय करतात, फिल करून घेतात. तर हे होती लेविज कन्सेप्ट, ज्याच्यात आपण आज काय बघितलं, क्लासिफिकेशन आपण कसं केलेलं आहे लेविज ऍसिड्स आणि बेसेसचं. शॉर्ट मध्ये बघू बघा. लेविज ऍसिड्स कोणते आहेत, सिंपल कटायन्स, यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल असे सगळे आयन्स आपण काय म्हणू, लेविज ऍसिड्स आहेत. परत इनकम्प्लीट ऑक्टेट असलेले कंपाऊंड, ज्या कंपाऊंड्स मध्ये सेंट्रल ऍटमचा ऑक्टेट कम्प्लीट नाही, जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट ऍटम्स आहेत, ते ऍटम्स काय करतात, त्या कंपाऊंड मधले लेविज ऍसिड म्हणून ऍक्ट होतात. त्याच्यानंतर बघा एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड्स म्हणजे काय, अशा स्पेसिस किंवा असे कंपाऊंड्स ज्याचं काय आहे, सेंट्रल ऍटमचा ऑक्टेट ऑलरेडी कम्प्लीट आहे पण त्याच्याकडे काय आहेत, वेकंट ऑर्बिटल्स आहेत. जनरली कोणते असतात, त्या 3D ऑर्बिटल्स असतात, ते काय करतात, लेविज ऍसिड म्हणून ऍक्ट होतात. त्याच्यानंतर काय सांगितलं, असे मोलेक्युल्स ज्याच्यात सेंट्रल ऍटमच्या शेजारी त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कोण असेल तर तो काय करतो, सेंट्रल ऍटम वरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट करतो. त्याच्यामुळे सेंट्रल ऍटम हे जे सेंटर आहे ते ऍसिडिक होतं आणि त्याच्यामुळं तो मोलेक्युल पूर्ण आहे तो ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. लास्ट बघा 6 सेट. 6 सेट आहे ज्या मोलेक्युल्स मध्ये किंवा ऍटम्स मध्ये, एलिमेंट्स मध्ये 6 सेट कम्प्लीट असेल ते काय करतात, इलेक्ट्रॉन काय करतात, ऍक्सेप्ट करतात आणि काय करतात, स्वतःचं ऑक्टेट कम्प्लीट करून घेतात. 6 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्यांना 2 इलेक्ट्रॉन्सची गरज असेल आणि ते 2 इलेक्ट्रॉन ते काय करतात, स्वतः ऍक्सेप्ट करतात आणि काय करतात, त्यांचे ऑक्टेट्स कम्प्लीट करतात. नेक्स्ट बघा, इकडे काय सांगितलं आपण, लेविज बेसेस मध्ये सिंपल अनायन्स यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच्यानंतर असे न्यूट्रल मोलेक्युल ज्यांच्याकडे काय आहेत, लोन पेअर्स आहेत. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं, हॅलाइड्स. हॅलाइड्स वरती जनरली निगेटिव्ह चार्ज असतो. हॅलोजन म्हणलं तर आपण काय म्हणणार, फक्त क्लोरीन. हॅलाइड म्हणलं तर त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असेल. मग ज्यांच्यात हॅलाइड्स प्रेझेंट आहेत ते सुद्धा काय करतात, लेविज बेसेस म्हणून ऍक्ट होतात. आणि लास्टला आपण काय सांगितलं, अल्किन्स अँड अल्काइन्स ज्यांच्यात डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आहे, पाय इलेक्ट्रॉन्स असतील, पाय बॉन्ड प्रेझेंट असेल तर त्या स्पेसिस लेविज बेसिस म्हणून ऍक्ट होतात. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ दिस थेअरी विच इज लेविज कन्सेप्ट. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.